वह्या, शालेय साहित्यांच्या भेटींनी राजेशदादांचा वाढदिवस गाजला. सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती, सांगली जिल्हा काँग्रेस शहर अध्यक्ष तसेच जनतेच्या मनात अढळ स्थान निर्माण केलेले लोकाभिमुख नगरसेवक राजेशदादा नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात एक अनोखा, हृदयस्पर्शी आणि जनतेच्या अपार प्रेमाचा साक्षीदार ठरलेला भावनिक सोहळा पार पडला. हा वाढदिवस केवळ शुभेच्छांचा कार्यक्रम नव्हता, तर तो जनतेने आपल्या लाडक्या नेत्यावर व्यक्त केलेल्या निस्सीम प्रेमाचा, जिव्हाळ्याचा, विश्वासाचा आणि सामाजिक बांधिलकीचा जिवंत उत्सव ठरला. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, व्यावसायिक, क्रीडा तसेच विविध क्षेत्रातील असंख्य मान्यवरांनी मोठ्या आदराने आणि आत्मीयतेने राजेशदादा नाईक यांची प्रत्यक्ष भेट घेत त्यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. सकाळपासूनच त्यांच्या निवासस्थानी, कार्यालयात आणि भेटीच्या ठिकाणी समर्थक, कार्यकर्ते, नागरिक, ज्येष्ठ मंडळी, तरुणाई, महिला आणि विद्यार्थी यांची अक्षरशः रांग लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद, प्रत्येकाच्या शब्दात आपुलकी आणि प्रत्येकाच्या नजरेत राजेशदादांबद्दलचा सन्मान स्पष्टपणे जाणवत होता. राजेशदादा नाईक हे केवळ राजकारणातील एक नाव नाही, तर ते सर्वसामान्यांच्या सुखदुःखात धावून जाणारे, लोकांच्या प्रश्नांसाठी लढणारे, विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी झटणारे, गरजूंना आधार देणारे आणि जनतेच्या मनात घर करणारे एक सच्चे लोकनेते म्हणून ओळखले जातात. म्हणूनच त्यांच्या वाढदिवसानिमित्त उमटलेला जनसागर हा केवळ औपचारिकतेचा भाग नव्हता, तो त्यांच्या कार्याला, स्वभावाला आणि जनतेशी असलेल्या नात्याला मिळालेला जिवंत प्रतिसाद होता. या भावनिक सोहळ्याचे सर्वात विशेष आणि हृदयाला भिडणारे वैशिष्ट्य म्हणजे अनेक नागरिकांनी आणि समर्थकांनी भेटवस्तू म्हणून मोठ्या प्रमाणावर वह्या, पुस्तके, पेन, दप्तर आणि इतर शालेय साहित्य राजेशदादा नाईक यांना स्नेहपूर्वक भेट दिली. साधारणपणे वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ, हार किंवा शोभेच्या वस्तू देण्याची परंपरा असते, मात्र राजेशदादांवरील प्रेम व्यक्त करताना नागरिकांनी निवडलेला हा मार्ग समाजाला दिशा देणारा, संस्कार जपणारा आणि भावी पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी संदेश देणारा ठरला. ही भेट केवळ वस्तूंची नव्हती, ही भेट होती जनतेच्या मनातील प्रेमाची, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठीच्या काळजीची, शिक्षणाबद्दलच्या जाणीवेची आणि राजेशदादांवरील अढळ विश्वासाची. वह्या आणि शालेय साहित्याच्या रूपाने देण्यात आलेल्या या भेटींमधून एक वेगळाच सामाजिक संदेश अधोरेखित झाला. वाढदिवस म्हणजे केवळ जल्लोष नाही, तर तो समाजासाठी काहीतरी अर्थपूर्ण देण्याची संधी आहे. राजेशदादा नाईक यांच्या कार्यपद्धतीला साजेसा आणि त्यांच्या सामाजिक जाणीवांना न्याय देणारा हा उपक्रम उपस्थित प्रत्येकाच्या मनाला स्पर्श करून गेला. ज्येष्ठ नागरिकांनी त्यांना आशीर्वाद दिले, महिलांनी आत्मीयतेने शुभेच्छा व्यक्त केल्या, तर तरुण कार्यकर्त्यांनी उत्साहाने त्यांच्या पुढील राजकीय आणि सामाजिक वाटचालीसाठी पाठिंबा दर्शवला. विद्यार्थ्यांच्या हातून आणि पालकांच्या भावनिक सहभागातून देण्यात आलेले शालेय साहित्य हे त्या दिवसाचे सर्वात मौल्यवान चित्र ठरले. अनेकांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते, तर अनेकांनी जनतेच्या कामासाठी सदैव तत्पर राहणाऱ्या या लोकनेत्याला हीच खरी भेट अशा भावना व्यक्त केल्या. राजेशदादा नाईक यांनीही या प्रेमळ शुभेच्छा, मान्यवरांच्या भेटी आणि नागरिकांकडून मिळालेल्या स्नेहभेटी अत्यंत नम्रतेने स्वीकारत सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले. जनतेने दाखवलेले प्रेम, दिलेल्या विश्वासाने व्यक्त केलेली आपुलकी हीच आपली खरी ताकद असून आगामी काळातही अधिक जोमाने समाजकारण, लोकसेवा आणि जनतेच्या प्रश्नांसाठी काम करत राहू अशी भावना त्यांनी व्यक्त केल्याचे उपस्थितांनी सांगितले. या संपूर्ण सोहळ्यात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, राजेशदादा नाईक यांचे जनतेशी असलेले नाते हे फक्त राजकीय नाही, तर ते हृदयाशी जोडलेले आहे. संकटात धावून जाणारा माणूस, सर्वसामान्यांच्या अडचणींना स्वतःच्या घरचे प्रश्न मानणारा नेता, विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार लावणारा लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांना आपलेसे करणारा सदृदय स्वभाव, या सर्व गुणांमुळेच जनतेने त्यांना आपल्या मनाच्या सिंहासनावर स्थान दिले आहे. शहरातील अनेक मान्यवर, समाजसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिकांनी एकमुखाने व्यक्त केले की राजेशदादा नाईक यांच्यासारख्या लोकाभिमुख, सुसंस्कृत, अभ्यासू आणि सामाजिक भान असलेल्या नेत्याला लाभलेले हे प्रेमच त्यांच्या कार्याची खरी पावती आहे. वाढदिवसानिमित्त मिळालेल्या शुभेच्छांचा वर्षाव आणि शालेय साहित्याच्या स्वरूपातील सामाजिक संदेश देणाऱ्या भेटी यामुळे हा सोहळा उत्सव न राहता तो एक प्रेरणादायी लोकचळवळ असल्याची भावना सर्वत्र व्यक्त झाली. आजच्या दिखाऊपणाच्या आणि अनाठायी खर्चाच्या काळात वाढदिवसाच्या निमित्ताने शिक्षणाला हातभार लावणारा आणि समाजासाठी उपयुक्त ठरणारा संदेश देणारा हा उपक्रम अनेकांसाठी आदर्श ठरला.
राजेशदादा नाईक यांच्यावर असलेले जनतेचे अपार प्रेम, त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर असलेला विश्वास आणि त्यांच्या कार्यपद्धतीवर असलेली निष्ठा या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाली. शुभेच्छांचा वर्षाव, मान्यवरांची स्नेहभेट, कार्यकर्त्यांचा उत्साह, जनतेचा जिव्हाळा आणि विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी देण्यात आलेले शालेय साहित्य या साऱ्यांनी राजेशदादा नाईक यांचा वाढदिवस खऱ्या अर्थाने जनतेच्या प्रेमाचा, सामाजिक संवेदनशीलतेचा आणि लोकनेतृत्वाचा अविस्मरणीय उत्सव ठरवला.